रिसोर्ट आणायलाच फक्त आपला सर्व आणायला. हा बघा, हा इकडून आला बघा, हा डोंगर तोच वरचा, तिकडून तसा आला ना तो डोंगर, इकडे आला बघा, या इथे आला, या गावाच्या समोरचा जो दिसतोय पूर्ण. हा नाही, हा प्रायव्हेट आहे. हा इथे समोरचा आहे ना, तो काय बोलतात त्याला, गोशाळेवाल्यांचा आहे तो, तिकडचा तो वरचा लेफ्ट साइडला वरती जो दिसतो. हा लेफ्ट साइडला वरती दिसतो. कसं जातो मग तिथे? आता तसं बाईक वगैरे पुढे जातात ना, असं म्हणजे आता गावातून असं तिकडे आतमध्ये ही पूर्ण ही जी डोंगर दिसते, हा ती डोंगर दिसते ते. हा पूर्ण रिझर्व फॉरेस्ट मध्ये रिझर्व. मग इथे बघा छोटे छोटे ओढे नाले आहेत, तर ती जी तशी वाहते ना, त्याच्यामुळेच आम्ही म्हणतोय की म्हणजे त्याला आपण काहीतरी तिथून जर फ्लोचा साठी, कारण डोंगर वरूनच फ्लो होऊन या नदीला सपोर्ट करते ना या बाजूला, त्यामुळे ते करणं भाग आहे. दिसतंय सगळा तुमचा डोंगर. मग त्यांना कसं प्रकारचा सोय सुविधा दिला जातो त्या फॉरेस्ट गार्ड्सना या सगळ्या एरियाज मध्ये, जर त्यांना बघायचं असेल किंवा म्हणजे सर्व्हिलन्स साठी? मॅडम आपल्याकडे ऍप्स आहे ना, तुम्ही रोज 25 किलोमीटर चालणंच आहे. अच्छा. पण मग त्याच्यातनं मग आपल्या आता ह्या सगळ्या एरियामध्ये हा जो आने वगैरे मध्ये, तर इथे एन्क्रोचमेंटचा किती पर्सेंटेज आहे? एन्क्रोचमेंटचं इथे काही नाही, बिलकुल नाहीये. इकडचं उलट लोक पण चांगले आहेत आणि सुशिक्षित पण आहेत. उलट ते तिकडच्या आपल्या समजा ह्या कंपार्टमेंट मध्ये एन्क्रोचमेंटचं काय हेच नाही. अच्छा. आणि इकडे किती रिझर्व फॉरेस्ट लँड किती आहे? रिझर्व फॉरेस्ट सांगितलं ना तुम्हाला, जवळजवळ 800 हेक्टेअर नाही 823 कंपार्टमेंट आहे. आणि हा आना भिसोड 1262 सर्वे नंबर आहे. असं ते पूर्ण डोंगर एकत्रच गेले ते जवळजवळ 210-11 असेल.